हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, फायनली फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण स्टेप बाय स्टेप इथं पुढे जात आहोत. तर बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आलेली आहे, ते म्हणजेच की तुमचा ऑनलाईन कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, तर ते कसं काय करायचं आणि काय इम्पॉर्टंट तुमच्याकडे सजेशन्स असतील त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची असते, ते म्हणजेच की कॉलेजची लिस्ट तुम्हाला टाकायची आहे तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये. आता कॉलेजची लिस्ट कशी टाकायची, काय टाकायची, हे सर्वात इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जे तुमची फायनल मेरिट लिस्ट जी 4 तारखेला इथं आलेली होती, ओके, 4 ऑक्टोबरला. त्यानंतर पुढच्या ह्या डेट्स आलेल्या नव्हत्या, पण आता ज्या पुढच्या डेट्स ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. जसं की पाहू शकता की 5 तारखेपासून तुमचा ते 7 तारखेपर्यंत, म्हणजे 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरू शकता. जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरता त्यानंतर म्हणजे 7 तारखेनंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे नेमकं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं हे कधी समजणार? ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर. तर ते समजणार आहे तुम्हाला 10 ऑक्टोबरला 2024ला. ठीक आहे, 10 ऑक्टोबरला तुम्हाला हे समजणार आहे. ठीक आहे. तर आता ही महत्त्वाची इथं स्टेप आहे ऑप्शन फॉर्म भरण्याची. तर मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही चूक करणार नाही आहे. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेज लिस्ट अगोदर बनवायची आहे. आता हे जे कॉलेज लिस्ट बनवायची आहे ते कशी बनवायची? तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे जे पर्सेंटाईल आहेत, ओके, जे तुमचे पर्सेंटाईल आहेत त्यानुसार तुमची कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. ठीक आहे. आता पर्सेंटाईल फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे की ज्याला 90 पर्सेंटाईल आहेत, ओके, किंवा एखादा विद्यार्थी आहे त्याला 85 पर्सेंटाईल आहेत. तर हे कॉलेजची लिस्ट कशी बनवतील? तर पहा की फॉर एक्झाम्पल आता 90 पर्सेंटाईल आहे, असं तर होणार नाही की लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे तो यावर्षी सुद्धा सेम असणार आहे का? नाही, चेंज होणार आहे तो. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजचा. ठीक आहे. बट ॲप्रॉक्सिमेटली पूर्ण चेंज होणार नाही, बट जे 2 ते 3 पर्सेंटाईल मागे पुढे जे असणार आहेत त्या पद्धतीने तर कट ऑफ चेंज होत असतो. ठीक आहे. तर आता कसा करायची कॉलेजची लिस्ट पहा. फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे 90 पर्सेंटाईलवाला, तर तो कसे कॉलेज टाकणार त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये? तर तो असे कॉलेज टाकणार की ज्या ज्या कॉलेजचा कट ऑफ लास्ट इयर, आता तो कुठं कॉलेज चेक करणार? जे लास्ट इयरचे कट ऑफ लिस्ट आहे कॅपराऊंड 1ची, तो तिथं चेक करणार आणि त्यामध्ये ज्या कॉलेजचा कट ऑफ म्हणजे 90 पर्सेंटाईल लागलेला होता तर ते कॉलेज पूर्ण एका लिस्टमध्ये लिहून घेणार. ठीक आहे. त्यानंतर असे कॉलेजेस की जे कॉलेजेस पाहू शकता, मी तुम्हाला आता इम्पॉर्टंट सांगत आहे, लक्षात ठेवा. असे कॉलेजेस की जे कॉलेजेस पाहू शकता 85 to 90 पर्सेंटाईल ह्यामध्ये असतील. ठीक आहे. 85 पर्सेंटाईल टू 90 पर्सेंटाईल यामध्ये जे कॉलेजेस असतील तर त्यामधून तो काय करणार आहे? कॉलेज लिस्ट बनवणार आहे. म्हणजे 85 पर्सेंटाईल, 86 पर्सेंटाईल, 87, 88, 89 हे जे कॉलेजचे कट ऑफ असतील ते कॉलेजची लिस्टसुद्धा ते बनवणार आहे तो. ठीक आहे. त्यानंतर 90च्या वरचे सुद्धा 91, 92 आणि 93 पर्यंत, ओके, 93 पर्यंत किंवा 95 पर्यंत त्याला ते कॉलेज टाकायचे. म्हणजे 5 पर्सेंटाईल मागे आणि 5 पर्सेंटाईल पुढे अशा पद्धतीचे जे कॉलेजेस आहेत तो त्याच्या याच्यामध्ये टाकणार आहे ऑप्शन फॉर्ममध्ये भरताना, कारण की तेच त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. हे झालं पर्सेंटाईल पाहून तुमचे कॉलेजची लिस्ट बनवणे. काही ज्या फंडामेंटल गोष्टी असतात ते तुम्ही चेक करायचे असतात, जसं की तुमचं इथं कॉलेजचा एरिया झाला, कॉलेज कुठं आहे, ओके, कॉलेजला हॉस्टेल वगैरे आहे का, हॉस्टेल कशा पद्धतीने आहे, ते सर्व गोष्टी तुम्हाला इथं चेक कराव्या लागत असतात. ऑब्वियस आहे, कॉलेजचा कट ऑफ जास्त आहे म्हणजे त्याच्या जे फॅसिलिटी असतील ते सुद्धा इथं चांगल्याच असतील, हे सुद्धा असते. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 85 पर्सेंटाईलवाला काय करेल? 80 पर्सेंटाईल ते 85 पर्यंत किंवा 85 पासून 90 पर्यंत जे कॉलेजेस असतील ते कॉलेजेस त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तो टाकणार आहे, जेणेकरून त्याला हे त्या रेंजमध्ये कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे तुमचा ऑप्शन फॉर्म भरताना. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे ही की मी मनाने बनवलेली नाही आहे, कारण की ही जी असते दरवर्षी विद्यार्थ्यांना मी इफेक्टिव्हली सांगत असतो, कारण की ही जी स्ट्रॅटेजी आहे इफेक्टिव्हली काम करू शकते तुम्हाला एक बेटर कॉलेज मिळवून देण्यासाठी तुमच्या ॲडमिशनमध्ये. म्हणजे इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो किंवा कोणतंही हे असो, ॲडमिशन प्रोसेस असो, ॲडमिशन घेण्यासाठी ही स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर पाहू शकता अशी लिस्ट बनवायची आहे तुम्हाला आणि व्यवस्थित ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची आहे. आता ऑप्शन फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचा, प्रेफरन्स महत्त्वाचा असतो. प्रेफरन्स म्हणजेच काय की 1 नंबरला कोणतं कॉलेज टाकायचं, 2 नंबरला कोणतं कॉलेज टाकायचं, 3 नंबरला कोणतं कॉलेज टाकायचं. आता हे कशावरून ठरते? तर हे ठरते पर्सेंटाईलवरून. आता पर्सेंटाईलवरून कसं की समजा एखादं कॉलेज आहे, समजा
एखादं पर्टिक्युलर कॉलेज आहे त्याचा कट ऑफ सगळ्यात जास्त आहे, म्हणजे त्याचा कट ऑफ जास्त आहे म्हणून ते कॉलेज 1 नंबरला, त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ दुसऱ्या कॉलेजचा आहे ते 2 नंबरला, त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ ज दुसऱ्या कॉलेजचा आहे तर ते 3 नंबरला, असं प्रेफरन्स द्यायचं. त्यासोबतच प्रेफरन्स काही विद्यार्थी असं देऊ शकतात, समजा एखादा विद्यार्थी आहे, फॉर एक्झाम्पल त्याला जे कॉलेजेस आहे तर ते त्याला फक्त आणि फक्त पुणेमध्ये किंवा मुंबईमध्ये पाहिजे. मग असा विद्यार्थी काय करतो, फक्त पुणे आणि मुंबईचे प्रेफरन्स म्हणजे अगोदर कॉलेज टाकतं, नंतर बाकीच्या एरियामधले. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना पुणे मुंबई नको, नागपूर वगैरे, अमरावती वगैरे असे कॉलेजेस पाहतात. तर ते काय करतात, फक्त स्टार्टिंगला अमरावती किंवा नंतर नागपूर, नंतर शेवटी ते काय करतात, कट ऑफ जास्त असला तरीसुद्धा ते काय करतात, पुणे किंवा मुंबईचे कॉलेजेस टाकतात. म्हणजे असं काही प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा इथं काय येतो, प्रेफरन्स येतो. त्याला प्रेफरन्सला मी तुम्हाला हे सजेशन देणार, तुमच्या मताने तुम्ही प्रेफरन्स जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही नक्की द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एरिया वाईज, तुमच्या पर्सेंटाईल वाईज एक बेस्ट कॉलेज मिळालं पाहिजे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा ऑप्शन फॉर्मबद्दल मी माहिती सांगितली आहे तुम्हाला. तर 5 ते 7 पर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा, नाहीतर 10 तारखेला तुम्हाला समजणार कॉलेज अलॉटमेंट. ओके. तर पुढच्या प्रोसेसबद्दल मी तुम्हाला हळूहळू माहिती देणारच आहे, पुढच्या ज्या डेट्स वगैरे आहेत. ओके. जसं की 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला कॉलेजला काय करायचे असते, ॲडमिशन करायची असते. पण त्याच अगोदर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट स्टेप्स येतात, ते म्हणजेच की फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट, ओके, ऑटो फ्रीज. तर हे काय असतं हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळतील. थँक्यू.